आज ही परिस्थिती महाराष्ट्राची. 350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला. जशा पराक्रमानं, धाडसानं, शौर्यानं आणि जिद्दीनं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं गेलं. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला. अनेक स्वकीय आणि परकीय संतनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बाईंच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. गरिबांना कुणी कैवारी राहिला नव्हता. मोगलांच्या कैदेत लाखो मराठा सैन्य अन्याय सहन करत खितपत पडलं होतं. मोगलांचं तांडव माजलं होतं. या अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला हवा होता एक नवा झंकार, एक जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी या सह्याद्रीच्या मावळ मातीत रयतेचा कैवारी श्री छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आई जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडले खरे, पण सोबतीला होतेच तेच जरा खोऱ्यातले एक निष्ठावंत 18 पगड जातीचे एक निष्ठावंत मावळे. पण आज 350 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या भूमीला श्री छत्रपती शिवरायांची गरज भासते. ही फार मोठी शोकांतिका आहे मानाला. आज वाटतं भल्या पाठी उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात. या काळजातून, या अंतःकरणातून माझ्या राजाला साथ घालावी. म्हणावं, विचारावं, राजा कशी पकडली तुम्ही ही बलाढ्य ढाल आणि तलवार? तुमचा हा मावळा चहाचे कपही उचलताना हात असे लटलट कापतायत. राजा तुम्ही राज्याकडे, स्वराज्याकडे भारावलेला होता आणि तुमचा हा मावळा कशा दोन गर्लफ्रेंड मिरवतोय आणि पाण्याची तहान बघा राजा. महाराष्ट्राची झाली. तुम्ही राजा कशी सांभाळली तुम्ही ही प्रजा आणि जिजाऊ साहेबांची. पण आम्ही म्हणतोयच, आम्ही दोन आणि आमचे दोन, आम्ही दोन आणि आमचे दोन. आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले जातात दोन आणि उरलेल्यांना आधार कोण? ही परिस्थिती आज राजा. तुमच्या आया बहिणीची आबरू लुटणाऱ्या त्या रांजेगावच्या पाटलाच्या हातपाय कलम करून त्याचा चौरंग केलात तुम्ही. पण आम्ही मात्र आज आमच्या या आया बहिणीच्या आबरूसाठी रोज टाह फोडतो आणि आमचा कैवारी कुठं गेलाय म्हणून शोधाशोध करतोय राजा. म्हणूनच मला असं वाटतं, या आया बहिणीच्या आबरूला इथं काही किंमत राहिली नाही. या आया बहिणीच्या आबरूला इथं काही किंमत राहिली नाही आणि या नराधमांची एका बाईत कधीच भागत नाही. ही परिस्थिती आज झाली राजा. या शेतकऱ्याला रोज फासावर आम्ही पाहतो आणि फासावर तारणारा हा शेतकरी जिजाऊंचा शिवकाश होते राजा. या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनं पिकतंय, पण मालाला बाजार नाही म्हणून पीक कसं सरतंय? ही परिस्थिती आहे राजा. या रायगडाच्या बुरुजतात्यांना आता मध्येचा वास येतोय आणि 31 डिसेंबरला तुमचा हा मावळा राजा कसा नशेत जिंकतोय. राजा, तुमच्या हाती असलेल्या तलवारीला अर्धमेले करून पसार झाली ती नराधम, पण आम्ही मात्र तुमच्या इमानी कुत्र्याच्या समाधीच्या तटबंदीत बसतोय राजा. ही मेघडवरी गेली म्हणून हर एक शिवभक्त कसा दंगली उफाळतोय आणि वर्तणुकीतून मात्र आया बहिणींवर शिवीगाळ करतोय राजा. आजही काही जाती झाल्या आणि झाल्यात विकृती, पण तुमच्या परिसर नाहीये कुणाला आणि नाहीये कुठे ती संस्कृती. पुरे झालं राजा, आता अनेक पेलवत नाही आणि या मुर्दांड शरीरात आता काहीच दुपत नाही. राजा, या नाटाळांनी केली होळी तुमच्या कधीच वाईटाची आणि सरपणही सांडले तुमच्यातील एक जीवाची. या आई भवानीला, आई जगदंबेला शेवटी फक्त एवढंच सांगायचं राजा, मला तुमच्या चरणी आता पुढे वाचा फुटत नाहीये. फक्त एवढंच म्हणेन, या नराधमांना अद्दल घडवण्या, या तलवारीला धार पाहिजे. या नराधमांना अद्दल घडवण्या,